देव उठणी एकादशीची ही कथा जो कोणी ऐकेल त्याच्या आयुष्यात कधीही दुःख किंवा दारिद्र्य येणार नाही. शत्रू, भय, चिंता, अशुभ कर्म नाहीसे होतील. असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी भक्तीने व्रत करतो किंवा ही कथा ऐकतो तो केवळ गरिबीपासून मुक्त होत नाही तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायमचा त्यांना प्राप्त होतो. असे म्हटले जाते की या दिवशी तुळशीच्या रोपाखाली दिवा लावलेल्या घरातून गरिबी आणि दुर्दैव कायमचे दूर होते. ज्या घरात भगवान विष्णूचे नाव खऱ्या मनाने घेतले जाते तिथे देवी लक्ष्मी स्वतः प्रवेश करते. पाहणाऱ्यांनो, हा दिवस केवळ उपवास किंवा परंपरा नाही तर भाग्याचे दरवाजे उघडण्याची संधी आहे. ज्या घरात देव उठणी एकादशीची ही कथा भक्तीने ऐकली जाते तिथे कधीही धनाची कमतरता भासणार नाही. संत म्हणतात की देव उठणीला भगवान विष्णूची कथा ऐकणाऱ्यांना धन मिळेल. म्हणून आजची कथा मध्येच सोडू नका. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. त्यात एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा मार्ग बदलण्याची शक्ती आहे. आजची कथा काही सामान्य नाही. ही त्या पवित्र क्षणाबद्दल आहे जेव्हा विश्वाचे रक्षक भगवान विष्णू त्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात. जर तुम्ही आजची कथा खऱ्या मनाने आणि श्रद्धेने ऐकली तर तुमच्या घरातच नाही तर तुमच्या पूर्वजांच्या पिढ्यांनाही समृद्धी येईल. पण पाहणाऱ्यांनो, पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय गंभीर बाब सांगते जी भगवान विष्णूने स्वतः आपल्या प्राचीन धार्मिक ग्रंथ गारण पुराणात सांगितली आहे. असे म्हटले जाते की जो कोणी कोणत्याही धार्मिक कथेकडे किंवा उपवासाकडे दुर्लक्ष करतो त्याला अशा मार्गावर नेले जाईल जे त्यांना अंधारात घेऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की देव उठणी एकादशीची ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. ही फक्त एक कथा नाही, ती त्या क्षणाची साक्ष आहे जेव्हा नशिबाचे दरवाजे स्वतः उघडतात. कदाचित या कथेतील एक वाक्य, एक घटना तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल, तुमची गरिबी दूर करेल किंवा तुमच्या नशिबाला तुम्ही कधीही कल्पना न केलेले वळण देईल. या कथेत रमून जाण्यापूर्वी भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आणि तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय श्री विष्णू, जय माता लक्ष्मी, जय तुळशी माता प्रेमाने टाईप करा. मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी एका भक्ताला ही कथा शेअर करा. मरेपर्यंत तुझ्या घरावर संकट येणार नाही. एकेकाळी सतयुगातील दिवस चालू होते. आकाश निर्मळ, पृथ्वी पवित्र आणि मनुष्यांचे मन देवभक्तीने ओथंबलेले होते. सर्वत्र धर्माचा, सत्याचा आणि शांततेचा अधिराज्य चालत होता. वैकुंठात त्या दिव्य तेजोमय लोकात भगवान श्री विष्णू आपल्या सुवर्ण सिंहासनावर आसनस्थ होते. त्यांच्या देहातून निघणारा प्रकाश 10 दिशांना उजळून टाकत होता. त्यांच्या गळ्यातील कौस्तुभमणी सूर्यापेक्षाही तेजस्वी दिसत होता. श्रीदेवी आणि भूदेवी त्यांच्या दोन्ही बाजूस नतमस्तक उभ्या होत्या. नारद, ब्रह्मदेव, शिव, इंद्र सर्व देवगण तेथील सभेत उपस्थित होते. त्या दिवशी ब्रह्मांडात एक विलक्षण शांतता पसरली होती. देवगण काहीतरी अद्भुत घडणार आहे असे जाणवत होते. अचानक श्री विष्णूंच्या नेत्रांवर जणू एक सौम्य निद्रेचा आवेग आला. त्यांच्या कपाळावरचे तेज मंद झाले आणि त्यांच्या अधरावर एक गूढ स्मित उमटलं. सर्व देवता आश्चर्यचकित झाल्या. ब्रह्मदेव पुढे येऊन हात सोडून म्हणाले, हे अनंत, हे जगतपालका, तुम्हाला ही निद्रा अशी अचानक कशी काय आली? आम्ही असं कधीच पाहिलं नाही की आपण विश्रांती घेतली. आपण जागृत राहिल्याशिवाय सृष्टीचे संचालन कसे चालेल? श्री विष्णू हसून म्हणाले, हे ब्रह्मदेवा, हे देवगणांनो, आज मी योग निद्रेत जाणार आहे. पुढील 4 महिने मी क्षीरसागरावर शेषनागाच्या शय्येवर विसावा घेईन. हे चातुर्मास म्हणून ओळखले जाईल. या काळात सृष्टी शांत राहील, परंतु मनुष्य जातीसाठी हा काळ
साधना, संयम आणि प्रायचित्ताचा असेल. देवगण चकित झाले. लक्ष्मी देवीने भक्तीने विचारलं, प्रभू, मी आपल्याशिवाय कशी राहू? आपण निद्रेत गेलात तर आपल्या नामस्मरणानेही ब्रह्मांड चालेल का? भगवान विष्णू मृदू स्वरात म्हणाले, लक्ष्मी, माझ्या नामस्मरणातच मी सदैव जागा असतो. जे माझ्या या चातुर्मास काळात माझ्या नामाचा जप करतील, उपवास करतील, दान करतील, त्यांच्या हृदयात मी जागा राहीन. असे म्हणत श्री विष्णू क्षीरसागराकडे गेले. त्या क्षणाला अनंत शेषांनी आपले विशाल फण पसरणे सुरू केले. समुद्राच्या लाटा जणू देवांच्या जय जयकारात मिसळल्या होत्या. जय श्री विष्णू, जय नित्य जागरूक प्रभू असा निनाद सर्व दिशांना गुंजला. भगवान विष्णू त्यांच्या नागशय्येवर पहुडले आणि हळूहळू त्यांच्या नेत्रांवर योग निद्रेचे पडदे पसरले. त्या क्षणात ब्रह्मांडातील एक दिव्य ऊर्जा मंदावली. देवतांच्या अंगावर थंड लहरी आल्या. लक्ष्मी देवीच्या डोळ्यात अश्रू आले. नारद ऋषी म्हणाले, हे देवांनो, प्रभू निद्रेत गेले, पण लक्षात ठेवा, ही निद्रा साधी नाही, ही योग निद्रा आहे. त्यातूनच नवीन लीला प्रकट होईल. जेव्हा ते जागतील तेव्हा धर्माचा नवयुग आरंभ होईल. प्रभूंच्या योग निद्रेचा परिणाम केवळ वैकुंठात नव्हता, तो पृथ्वीवरही जाणवू लागला. ऋतूंचा तोल बिघडला. वाऱ्यांमध्ये थोडी निस्तब्धता आली आणि देवतांच्या शक्ती क्षीण होऊ लागल्या. या काळात एक असुर शक्तिशाली झाला होता, महाबली. त्याचा वंश प्रख्यात होता. तो परमभक्त, दानी आणि यज्ञप्रिय होता. पण त्याच्या अंतःकरणात अभिमान शिरला होता. महाबली म्हणत होता, देव झोपले आहेत, विष्णू निद्रेत आहेत, आता कोणीही मला रोखू शकणार नाही. मी त्रिलोक जिंकून दाखवेन. त्याने महान यज्ञ आरंभले, दान धर्माचा ढोल पिटवला आणि स्वतःला त्रिलोकेश्वर घोषित केले. देवतांनी पाहिलं की पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ सर्वत्र बलीचे नाव गाजत आहे. कोणीही त्याला विरोध करू शकत नाही. देवता विष्णूंच्या योग निद्रेच्या शय्येजवळ गेल्या. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू, आपण निद्रेत असता हा असुर आपला धर्म नष्ट करीत आहे. आता आम्ही काय करावे? तेव्हा आकाशातून एक दिव्य आवाज आला, ब्रह्मदेवा, धीर धरा. माझी ही निद्रा हेच त्याच्या अभिमानाचे औषध आहे. त्याचा गर्व जेव्हा पराकाष्ठेला पोसेल तेव्हा मी जागा होईन आणि माझ्या नव्या रूपातून धर्माची पुनर्स्थापना करीन. त्या दिव्य शब्दांनी सर्व देवतांना आश्वस्तता मिळाली. परंतु बलीचा गर्व दिवसेंदिवस वाढतच गेला. या काळात पृथ्वीवर संत, ऋषी आणि भक्त यांना जाणवू लागले की वातावरणात काहीतरी गूढ आहे. आकाशात तारे मंद झाले होते. पवित्र यज्ञकुंडात अग्नी दुर्बल झाला होता. पण तरीही काही भक्त दिवस रात्र भगवान विष्णूंचा नामजप करीत राहिले. ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः. ते म्हणत होते, देवा, तू झोपलेला असलास तरी आमचा विश्वास जागा आहे. तू निद्रेत आहेस, पण आमच्या अंतःकरणात तू जागा आहेस. त्या भक्तांच्या श्रद्धेनेच पृथ्वीचा तोल टिकून होता. वैकुंठातील क्षीरसागरावर त्यावेळेस एक विचित्र तेज पसरलं होतं. भगवान विष्णूंच्या देहातून झिरपणारी ती ऊर्जा स्वप्नरूप लीला विणत होती. त्या लीलांमध्ये भविष्यातील एक महान घटनेचा बीज लपलेला होता. प्रबोधिनी म्हणजेच देव उठणी एकादशीचा दिवस, ज्या दिवशी भगवान श्री विष्णू पुन्हा जागतील आणि धर्म, भक्ती, सत्य यांचा नवप्रभात सुरू होईल. पण त्या दिवसापर्यंत ब्रह्मांड एका परीक्षेतून जाणार होतं आणि त्याची सुरुवात झाली होती. या देव उठणी एकादशीच्या दिवशी ही कथा शेवटपर्यंत भक्तिभावाने ऐकली किंवा सांगितली तर भगवान विष्णू स्वतः त्या भक्ताच्या जीवनातील गरिबी, संकटे, चिंता, शत्रू यांना दूर करतात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रेमाने टाईप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
बघा, तुम्हाला अखंड ऐश्वर, सुख, आरोग्य आणि मोक्षप्राप्ती लाभेल. भक्तांनो, 4 महिने उलटून गेले. क्षीरसागरावर शांतता दाटून आली होती. शेषनागाचे फण स्थिर झाले होते आणि भगवान श्री विष्णूंच्या ओठांवर अजूनही तेच गूढ स्मित होते. देवगण प्रतीक्षेत होते. प्रभू कधी जागतील, कधी त्यांचे दर्शन होईल. पण त्या दरम्यान पृथ्वीवरील दृश्य पूर्णपणे बदलले होते. असुरराज बली अधिकाधिक सामर्थ्यवान होत होता. त्याचे राज्य विशाल झाले होते. पर्वत, समुद्र, वन, आकाश सर्व त्याच्या अधिपत्याखाली आले होते. तो म्हणत असे, आता माझ्या आदेशाशिवाय पानही हलणार नाही. मी त्रिलोकांचा स्वामी आहे. त्याचे राजवाडे सुवर्णमंडित होते. त्याच्या सभागृहात रत्नजडित स्तंभ उभे होते. दरबारात असुर सेनापतींचा जय जयकार होत होता आणि बली दररोज नवे यज्ञ आरंभ करीत होता. त्याला वाटे, मी जितके यज्ञ करीन तितके देव माझ्या अधीन होतील. परंतु त्या यज्ञांमध्ये अहंकार मिसळला होता. त्याचे दान देखील स्वतःच्या कीर्तीसाठी होत होते. त्याने देवतांना त्यांच्या स्थानावरून हटवले आणि म्हणाला, आता मी धर्माचा रक्षक आहे, मला विष्णूची गरज नाही. देवतांनी ही अवस्था पाहून भयाने एकत्र येऊन ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. हे प्रजापते, बलीचा गर्व आता अमर्याद वाढला आहे. तो देवतांचा अपमान करीत आहे. आपणच काहीतरी मार्ग शोधा. ब्रह्मदेव म्हणाले, देवतांनो लक्षात ठेवा, जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा भगवान विष्णू स्वतः प्रकट होतात. पण यावेळी त्यांची लीला निराळी आहे. ते योगनिद्रेत आहे, पण त्यांच्या अंतकरणात हे सर्व घडतंय. ते जागे होतील तेव्हा जग नव्याने झळाळेल. देवगण नतमस्तक झाले, पण चिंता कायम होती. तेवढ्यात एक दिव्य आवाज आकाशातून घुमला, देवतांनो अजून थोडा काळ धीर धरा. माझ्या जागरणाचा क्षण समीप आला आहे. माझ्या जागरणासोबत अधर्माचा अंत होईल. ते शब्द ऐकून सर्व देवता थरारल्या. त्या क्षणी क्षीरसागरावर एक हलकी तरंगती झुळूक उठली. जणू शेषनाग हलले. समुद्राच्या लाटा मंद गुंजू लागल्या. त्यावेळी पृथ्वीवर एक अनोखी घटना घडली. बलीच्या राजवाड्यातील सुवर्णद्वार स्वतःहून किरकिरू लागले. अग्नी मंद झाला. त्याच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश क्षीण झाला. राजगुरू शुक्राचार्य म्हणाले, महाराज, हे शुभ संकेत नाहीत. निसर्ग सूचित करीत आहे की काहीतरी दिव्य घडणार आहे. विनयाने राहा. पण बली गर्वाने हसला, गुरुदेव, हे केवळ भयाचे भास आहेत. मी विश्वासा स्वामी आहे. विष्णू झोपले आहेत आणि मी जागा आहे. त्या रात्री बली झोपला, पण त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलं, एक तेजस्वी ब्रह्मादंड आकाशातून उतरतो आहे आणि त्यातून एक तेजोमय बालक उभं राहतं. त्या बालकाच्या कपाळावर शंखचक्राचं चिन्ह चमकत आहे. त्याने दृष्टी फिरवली तर सभोवती देवतांचा प्रकाश आहे. तो चकित होऊन जागा झाला, घामाघूम झाला. त्याच्या मनात विचार आला, हा बालक कोण आहे? हे शंखचक्र माझ्या राज्यावर संकट आणणार का? पुढच्या दिवशी बलीने पुन्हा यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञात पृथ्वी थरथरू लागली. अग्निकुंडातील ज्वाला एकाएकी विझल्या. त्या क्षणी आकाशात मेघगर्जना झाली आणि क्षीरसागराकडे सर्व देवांचे डोळे वळले. तेथे एक अद्भुत दृश्य उभं होतं. शेषनागांचे फण हालू लागले होते. क्षीरसागराच्या लाटा उंच उठत होत्या. चंद्राचा प्रकाश पाण्यावर झळकत होता आणि त्या लाटांमधून एक दिव्य सुवर्ण प्रकाश उगवू लागला. देवता, ऋषी, गंधर्व सर्व जमत गेले. लक्ष्मी देवी आश्चर्याने थरथरली. प्रभूंच्या शरीरातून सुगंधी वारा पसरण्यास सुरुवात झाली. त्यांचे अधर थोडे हलले आणि त्यांनी पहिला दीर्घ श्वास घेतला. वैकुंठात त्या क्षणी जय श्री विष्णू, जय श्री विष्णू असा निनाद झाला. संपूर्ण सृष्टी हलली. देवगण आनंदाने अश्रू ढाळू लागले.
भगवान विष्णू हळूहळू उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून तेजस्वी किरण बाहेर पडले. ते म्हणाले, 4 महिन्यांची निद्रा संपली. आता मी जागा झालो आहे. आता धर्माचा पुनर्जन्म होईल. त्या क्षणी ब्रह्मांडभर दिव्य संगीत गुंजू लागलं. वायू, अग्नी, पाणी, आकाश सर्व आनंदित झाले. लक्ष्मी देवी पुढे आल्या. प्रभूंचे चरण स्पर्शून म्हणाल्या, स्वामी, तुम्ही जागे झालात, म्हणजे पुन्हा प्रकाशाची सुरुवात झाली. भगवान विष्णू स्मित करून म्हणाले, लक्ष्मी, आता मी माझं वचन पूर्ण करेन. ज्याने गर्वाने त्रिलोक जिंकले त्याला मी नम्रतेचा अर्थ दाखवीन. तो महाबली जरी महान असला तरी त्याला माझ्या भक्तीचं सत्य दाखवावं लागेल. हे बोलून त्यांनी आपलं चतुर्भुज रूप तेजाने झगमगू दिलं. देवगण स्तंभित होऊन पाहत राहिले. ते म्हणाले, प्रभू, आज आपण जागे झाले आहात, म्हणूनच आता आमचं संकट संपेल. पृथ्वीला पुन्हा संतुलन मिळेल. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, हो, पण अजून एक लीला बाकी आहे. माझं जागरण पूर्ण होईल तेव्हा मी पृथ्वीवर प्रकट होऊन त्या असुराला त्याच्या गर्वातून मुक्त करेन. हे शब्द ऐकून आकाशात दिव्य घंटानाद झाला. संपूर्ण सृष्टीने जाणवलं, आजचा दिवस तोच आहे ज्या दिवशी देव जागतात, ज्या दिवशी अंधाराच्या पाठीमागून प्रकाश पुन्हा उगवतो, ज्या दिवशी भक्तांच्या अंतकरणात श्रद्धा पुन्हा फुलते. भगवान श्री विष्णू जागे झाले होते. वैकुंठात आनंद उत्सव सुरू होता. देवता, ऋषी, गंधर्व सर्वजण आनंदाने नतमस्तक झाले. परंतु प्रभूंच्या नजरेत एक वेगळं तेज दिसत होतं. त्या तेजात करुणा होती, पण त्याच वेळी धर्मस्थापनेचं गूढ निर्धारही होता. त्या क्षणी प्रभू म्हणाले, मी जागा झालो आहे, पण माझ्या जागरणाची पूर्णता अजून बाकी आहे. 4 महिन्यांच्या निद्रेत असताना मी पाहिलं, एक असुर जो माझा परमभक्त होता तो आता गर्वाने झाकला गेला आहे. त्याचा उद्धार मी स्वतः करेन. सर्व देवगणांनी हात जोडले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू, तो महाबली आहे, प्रल्हादाचा नातू. त्याचा अंत कठीण आहे, कारण त्याच्या मनात अद्याप थोडं भक्तीचं बीज आहे. भगवान विष्णू स्मित करून म्हणाले, हो ब्रह्मदेवा, त्याच्या रक्तात भक्ती आहे, म्हणूनच त्याला शिक्षा नव्हे पण बोध द्यायचा आहे, आणि त्यासाठी मी पृथ्वीवर अवतार घेईन. असं म्हणत त्यांनी दिव्य तेज प्रकट केलं. ते तेज क्षणोक्षणी वाढू लागलं. त्या तेजातून प्रकट झाले एक अद्भुत रूप, न लहान न मोठं, तेजस्वी तपस्वी ब्राह्मण रूपात. त्यांच्या हातात कमंडल, कटीवर मुंज आणि चेहऱ्यावर शांत तेज. ते रूप पाहून देवता नम्रपणे म्हणाल्या, प्रभू, हे कोणतं रूप आहे? भगवान म्हणाले, हे माझं वामन रूप आहे. या रूपात मी पृथ्वीवर अवतार घेऊन बलीचा गर्व नष्ट करीन आणि धर्माचं संतुलन पुन्हा प्रस्थापित करीन. त्या क्षणी आकाशात शंखनाद झाला आणि वामन रूप विष्णू पृथ्वीवर उतरले. त्यांच्या पावलांनी पृथ्वीला स्पर्श होताच भूमीने फुलांचा वर्षाव केला. झाडांच्या पानातून सुवास पसरला. नद्यांमध्ये सौम्य लहरी उठल्या. ऋषी आणि ब्राह्मण सर्व आश्रमातून बाहेर आले. त्यांनी त्या तेजस्वी बालकाचे दर्शन घेतले आणि नमस्कार केला. वामन त्यावेळी महर्षी कश्यपांच्या आश्रमात गेले. कश्यपांनी त्यांना ओळखले. स्वागत आहे प्रभू, आपली लीला सुरू झाली. वामन हसले आणि म्हणाले, हो महर्षी, आता वेळ आली आहे बलीच्या हृदयातील अभिमान दूर करण्याची. दरम्यान बलीच्या राजवाड्यात सोहळ्यांची धामधूम चालू होती. त्याने एक प्रचंड यज्ञ सुरू केलं होतं. देशभरातील ब्राह्मण, मंत्रज्ञ, ऋत्विक यांना बोलावलं होतं. सर्वत्र सुवर्ण आणि रत्नांचा वर्षाव होत होता. तो म्हणत होता, जो मागेल त्याला मी सर्व काही देईन. आज मला कोणीही नकार द्यायला लावू शकणार नाही. अचानक त्या सभेत एक मंद पण दिव्य प्रकाश आला. सर्वांनी पाहिलं, एक सुंदर तेजस्वी ब्राह्मण बालक दरवाजात उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर शांत तेज, डोळ्यात करुणा आणि शब्दात विनम्रता होती. सर्व लोक स्तब्ध झाले. बली स्वतः उठून त्याच्या दिशेने गेला
आत या ब्राह्मण कुमार, तुम्ही कोण आहात? तुमच्या मुखल कमलावरून दिसतं तुम्ही साधा मनुष्य नाही. वामन म्हणाले, महाराज, मी एक तपस्वी ब्राह्मण आहे. मी आपल्या यज्ञाविषयी ऐकलं म्हणून आलो. माझी एक लहानशी विनंती आहे. बली हसला. मला विचार करण्याची गरज नाही. तू जे मागशील ते वरदान मी स्वतः देईन. वामन म्हणाले, मला फक्त 3 पावलाने एवढी भूमी द्या. सभेत कुजबूज सुरू झाली. सर्व असुर म्हणाले, हा मुलगा मूर्ख आहे. एवढ्या मोठ्या राजाकडे 3 पावलांची भूमी मागतोय. पण बली म्हणाला, ब्राह्मण कुमार, तू फारच नम्र आहेस. पण तू मागशील तर मी तुला सुवर्ण, रत्न, रथ, गावे सर्व काही देऊ शकतो. वामन म्हणाले, मला अधिक नको महाराज. जो आपल्या इच्छेपेक्षा अधिक घेतो त्याला कधीही समाधान मिळत नाही. मला फक्त 3 पावले पुरे आहेत. बली हसला आणि म्हणाला, ठीक आहे, असो, मी तुला ती भूमी देतो. तेवढ्यात त्याचा गुरु शुक्राचार्य म्हणाला, महाराज थांबा. हा कोणताही साधा बालक नाही. हा स्वतः मला विष्णू दिसत आहे. तुम्हाला तो फसवायला आला आहे. पण बली म्हणाला, गुरुदेव, मी वचन दिलं आहे. वचन दिल्यानंतर मी मागे हटणार नाही. जर हे विष्णू असतील तरीही मला त्यांचा साक्षात्कार लाभेल. ते माझ्या घरात आले म्हणजे हेच माझं मोठं भाग्य आहे. असं म्हणत बलीने हात जोडले आणि त्या बालकाकडे पाहिलं. क्षणात ते बालक तेजोमय झालं. त्याचं शरीर आकाशाला भिडलं. डोळे सूर्यचंद्रासारखे झाले. हातात शंख, चक्र, गदा, पद्म प्रकट झाले. संपूर्ण सभागृह थरथरलं. वामनाचं रूप आता विराट झालं, त्रिविक्रम. पहिल्या पावलाने त्यांनी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला आणि तिसऱ्या पावलासाठी जागा राहिली नाही. विष्णू म्हणाले, बली, आता 3रं पाऊल कुठे ठेवू? तेव्हा बली हसत नतमस्तक झाला. प्रभू, 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवान विष्णूंचं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं गेलं आणि त्या क्षणी बलीचा गर्व नष्ट झाला. त्याच्या हृदयात पुन्हा भक्ती फुलली. तो म्हणाला, प्रभू, तुम्ही माझं सर्व काही घेतलं, पण मला अमूल्य संपत्ती दिली, नम्रतेची, भक्तीची आणि तुमच्या दर्शनाची. भगवान विष्णू प्रसन्न झाले. बली, तू महान आहेस. मी तुला पाताळ लोकात स्थान देतो, पण मी तुझ्या द्वारपालाच्या रूपात सदैव तुझ्या जवळ राहीन. त्या क्षणी आकाशात देवगंधर्वांचा जय जयकार झाला. लक्ष्मी देवीने आरती केली. पृथ्वीवर पुन्हा प्रकाश पसरला. देवता म्हणाल्या, प्रभू, हेच ते दिव्य जागरण. तुम्ही पुन्हा धर्माला उजाळा दिलात. त्या दिवशी होती देव उठणी एकादशी. 4 महिन्यांच्या निद्रेनंतर भगवान विष्णूंचं जागरण पूर्ण झालं. भक्तांनी दिवे लावले, आरत्या गायल्या, तुळशी समोर दीप ठेवले. त्या क्षणी सृष्टीत एक अद्भुत ऊर्जा जागी झाली. ज्याने त्या रात्री भक्तिभावाने ही कथा ऐकली त्याच्या जीवनातील सर्व अंधार नाहीसा झाला. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत जो कोणी ऐकतो त्याच्या जीवनात गरिबी, पाप, शत्रू, चिंता आणि संकट यांचा नाश होतो. त्याला अखंड सुख, आरोग्य आणि भगवान श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद प्राप्त होतो. त्या दिवशींच्या प्रांतकाळी एक विलक्षण प्रकाश प्रकट झाला. श्री विष्णूंच्या शरीरातून निघणाऱ्या सुवर्ण तेजाने आकाश व्यापले गेले. स्वर्गातील देवगण, गंधर्व, अप्सरा, ऋषी आणि पित्र सर्वांनी एकत्रितपणे जयघोष केला. जय श्री हरी विष्णू. देव जागले. सृष्टीत पुन्हा पुण्यप्रवाह सुरू झाला. त्या तेजोमय क्षणी पृथ्वीवरही एक दिव्य स्पंदन जाणवलं. मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि घराघरात दिवे पेटले. भक्तजनांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. कोणीतरी देवाचे नाम घेत होते, तर कोणीतरी तुळशी वृंदावनाजवळ आरती गात होते. त्या क्षणी जणू सृष्टीच्या प्रत्येक कणात विष्णू नामाचा कंपन झाला होता. परंतु बलीच्या दरबारात त्या प्रकाशाने काहीतरी वेगळं रूप घेतलं. बलिराजाला तो तेजस्वी आभास दिसताच त्याच्या अंतकरणात एक गूढ परिवर्तन घडले. तो म्हणाला, हा प्रकाश, हा तर त्या लहान ब्राह्मण बालकाचा आहे, परंतु तो आता ब्रह्मांडाच्या स्वरूपात दिसतो आहे.
मी त्याला 3 पावलं भूमी दिली, पण त्याने मला 3 लोकांचे ज्ञान दिले. बलीच्या शब्दांवर संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. सर्व असुरांनी एकाच वेळी पाहिले. दरबाराच्या मध्यभागी उभा असलेला छोटासा वामन आता विराट विष्णू स्वरूपात प्रकट झाला होता. एका क्षणात त्या सभागृहात ब्रह्मांड सामावले. त्याचे डोळे सूर्यासारखे तेजस्वी, 4ही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. त्यांच्या चरणांपासून दिव्य गंध पसरला आणि हवेतील काळोख नाहीसा झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी हसत बलीला उद्देशून म्हटले, बली, तू खरोखरच महान आहेस. मी तुझी परीक्षा घेतली होती. तू तुझं सर्व काही मला अर्पण केलंस आणि जो भक्त स्वतःचा त्याग करतो त्याला मी स्वतः माझ्या हृदयात स्थान देतो. बली नम्रतेने म्हणाला, प्रभू, मला फक्त एवढं वरदान द्या. जेव्हा आपण परत वैकुंठात जाल तेव्हा मला विसरू नका. माझ्या द्वारावरून माझ्या भक्तांच्या घरी आपण कधीच दुरावू नका. भगवान विष्णू म्हणाले, बली, तुझं प्रेम इतकं निर्मळ आहे की मी स्वतः तुझ्या पाताळ राज्यात वास करीन. देव उठणीच्या दिवसापर्यंत मी योग निद्रेत जाईन आणि त्या दिवशी पुन्हा प्रकट होईन. त्या दिवशी पृथ्वीवर सर्व शुभ कार्यांची सुरुवात होईल. ते म्हणताच भगवान श्रीहरी विष्णू विराट रूपातून पुन्हा तेजस्वी वामन स्वरूपात परिवर्तित झाले आणि पाताळ लोकात बलीच्या दारावर विश्रांतीस गेले. त्या क्षणी देवांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला. नारद, ब्रह्मा आणि लक्ष्मी देवी स्वतः प्रकट झाल्या. लक्ष्मी देवी म्हणाल्या, प्रभू, आपण योग निद्रेत असताना पृथ्वीवर थंडावा येईल, परंतु जेव्हा आपण देव उठणीच्या दिवशी प्रकट व्हाल तेव्हा सर्व संकटे नाहीशी होतील. जो हा दिवस श्रद्धेने साजरा करेल, तुमची ही कथा ऐकेल, त्याच्या जीवनात सुख संपत्ती आणि समाधान नांदेल. जो या कथेचा पृथ्वीवर संचार करेल त्याच्या घरात मी स्वतः वास करेन. त्यानंतर सृष्टीत 4 महिने शांती, पवित्रता आणि प्रतीक्षा यांचा काळ सुरू झाला. प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात एकच इच्छा होती, कधी उठतील देव, कधी प्रकट होतील भगवान विष्णू. आणि अशा त्या 4 महिन्यांच्या समाप्तीला कार्तिक शुद्ध एकादशी आली. तीच ही देव उठणी एकादशी. त्या दिवशी श्री विष्णू पुन्हा जागे होतात आणि सृष्टीत मंगलतेचा वर्षाव करतात. जो भक्त या दिवशी या दिव्य घटनेची कथा श्रवण करतो त्यांच्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी देवीची अखंड कृपा राहते. पाप, रोग, शत्रू, दारिद्र्य, चिंता, अडथळे सगळं काही नष्ट होतं. भक्तांनो, 4 महिन्यांच्या शांतीनंतर तो दिवस अखेर उगवला, कार्तिक शुद्ध एकादशीचा. प्रांतकाळी सूर्य क्षितिजावर उगवताना जणू सोन्याच्या रेषा पृथ्वीवर ओघळत होत्या. गंगेच्या लाटांवर प्रकाश नाचत होता आणि आकाशातून मंद स्वरात गंधर्व गायन सुरू झाले. देव, ऋषी आणि पित्र सर्वजण वैकुंठाच्या द्वारावर जमले होते. लक्ष्मी देवीच्या हातात सुवर्ण कमळ होतं आणि नारद ऋषींच्या वीणेचे स्वर आकाशात गुंजत होते. त्या क्षणी ब्रह्मदेव म्हणाले, वेळ झाली आहे. सृष्टीचा पालन करता जागणार आहे. सर्वांवर मंगल कृपा होणार आहे. ते म्हणताच वैकुंठातील सुवर्ण दरवाजे हळूवार उघडले. आता शांतपणे विश्रांती घेतलेले श्रीहरी विष्णू आपल्या शेषनागाच्या शय्येवर हलकेसे हलले. त्यांच्या ओठांवर स्मित उमटलं आणि नेत्र उघडताच दिव्य तेज पसरलं. त्या तेजाच्या लहरींनी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ व्यापून टाकलं. तेव्हा लक्ष्मी देवी पुढे गेल्या आणि म्हणाल्या, प्रभू, 4 महिने सृष्टी आपल्या निद्रेमुळे स्थिर होती. आज आपण जागे झाला आहात. आपली जागृती म्हणजे पुन्हा मंगल प्रवाहाचा आरंभ. भगवान विष्णू म्हणाले, देवी, या दिवसाचा अर्थ केवळ माझं जागरण नाही, तर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातील सुप्त श्रद्धा जागृत होणे आहे. जो या दिवशी माझं नामस्मरण करतो त्याच्या जीवनात पुन्हा प्रकाश जन्मतो. त्या क्षणी देवगणांनी शंखनाद केला. हवेतील सुगंध, फुलांचा वर्षाव आणि जयघोषाचा आवाज सृष्टीला व्यापून गेला. पृथ्वीवर सर्वत्र उत्सव सुरू झाले. लोकांनी आपापल्या घरात तुळशी वृंदावनाजवळ दीप लावले.
प्रत्येक भक्ताच्या ओठांवर एकच नाम, जय श्री हरी, जय श्री विठ्ठल. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैकुंठात आणि पृथ्वीवर एकाच वेळी आरती, भजन आणि कथा पारायण सुरू होती. जो या दिवशी ही कथा ऐकतो किंवा सांगतो त्याला श्री विष्णूंच्या कृपेने सर्व अडचणींवर विजय मिळतो असं पुराण सांगतं. त्या रात्री देव आणि ऋषी सगळे वैकुंठात जमले होते. लक्ष्मी देवीने आपल्या प्रभूंना नम्रपणे विचारलं, प्रभू, आता आपण जागृत झाला आहात, पण आपल्या प्रकटतेचं फल कोणाला प्रथम लाभेल? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की ही कथा सर्वात प्रथम माझ्या तुळशीला फळ देईल, कारण तुळशी माझी सर्वात प्रिय आहे. तुळशी ही पूर्वजन्मी धर्मशील, पतिव्रता आणि वृंदा नावाची स्त्री होती. तिचा पती होता दैत्यराज जलंधर, जो शिवभक्त होता. वृंदेच्या पतिव्रतेच्या तेजाने जलंधराला अपराजित शक्ती प्राप्त झाली होती. पण देवसंतुलनासाठी भगवान विष्णूंनी स्वतः जलंधराचे रूप धारण करून वृंदेची परीक्षा घेतली. सत्य कळताच वृंदा दुःखाने विष्णूंना शाप देऊ लागली. तू शिळा म्हणजेच शालग्राम होशील आणि मी वनस्पती बनून तुझ्या पूजेसाठी जगभर पूजली जाईल. विष्णूंनी तिचा शाप आशीर्वादात रूपांतर करून टाकला. हे वृंदे, आता तू तुळशी माता म्हणून ओळखली जाशील. तुझ्याशिवाय माझं पूजन कधीही पूर्ण होणार नाही आणि ज्या दिवशी मी योग निद्रेतून जागा होईल त्या दिवशी मी सर्वात आधी तुझं दर्शन घेईन. म्हणूनच देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलं, या कथेचं फळ प्रथम माझ्या तुळशीला लाभेल, कारण तिच्या भक्तीमुळेच पृथ्वीवर भक्ती, सौभाग्य आणि समृद्धी नांदते. म्हणूनच प्रत्येक देव उठणीला तुळशी विवाह केला जातो, कारण ती केवळ वनस्पती नाही, ती श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी, भक्ती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. भगवान विष्णू म्हणाले, देवी, ती तुळशी जिने मला शुद्ध प्रेमाने सर्व काही अर्पण केलं, तिच्या तपश्चर्येमुळेच माझे हृदय जागृत झालं आहे. म्हणून उद्या मी तिच्याशी विवाह करीन आणि त्या विवाहाने पृथ्वीवर अखंड सौभाग्याचा प्रवाह सुरू होईल. आणि अशा रीतीने देव उठणीची रात्र एक दिव्य प्रतिज्ञेने संपली. विष्णू तुळशी विवाहाची घोषणा झाली. दुसऱ्या दिवशी वैकुंठात आणि पृथ्वीवर एकाच वेळी मंगल वाजले. स्वर्गात ब्रह्मदेव आणि शंकर यांनी विधी ठरवले. इंद्र, वरुण, अग्नी, वायू सर्व देव उपस्थित झाले. पृथ्वीवर मातृभूमी फुलांनी नटली होती. तुळशी वृंदावनाजवळ दीपांच्या ओळी लखलखत होत्या. तुळशी देवी त्या दिवशी दिव्य रूपात प्रकट झाल्या. त्यांच्या अंगावर हिरव्या रेशमी वस्त्रांची शोभा, मस्तकावर चंद्राकार बिंदी आणि त्यांच्या मुखावर अतुलनीय तेज होतं. त्या म्हणाल्या, प्रभू, मी अखंड तपश्चर्या केली. अनेक युगांपासून आपल्या दर्शनाची आस धरली. आज माझ्या तपाचा शेवट आहे. मला आपल्या चरणात स्थान मिळू दे. तेव्हा भगवान विष्णू वैकुंठात निघाले. त्यांच्या चरणांखाली कमळ फुलत होते आणि प्रत्येक पावलागणिक पृथ्वीचा गंध शुद्ध होत होता. देवगंधर्वांनी फुलवृष्टी केली. सर्वत्र जय श्री हरी विष्णू, जय तुळशी माता असा गजर झाला. भगवान श्री विष्णू आणि तुळशी देवींचा विवाह दिव्य विधीने पार पडला. ब्रह्मदेव पुरोहित, शंकर साक्षी आणि लक्ष्मी देवी मंगल करीन आणि नारद संगीतकार झाले. विवाह मंडपात शंखनाद, वीणेचे स्वर आणि पुष्पवृष्टी यांचा संगम झाला. विवाहानंतर भगवान विष्णू म्हणाले, देवी तुळशी, तू आता केवळ वनस्पती नसून देवी आहेस. माझ्या पूजेत तुझं पान अत्यावश्यक राहील. जो भक्त माझ्या पूजेत तुळशीचं पान अर्पण करेल त्याला मी तात्काळ प्रसन्न होईल. तुळशी देवीनेही आशीर्वाद दिला. जो माझ्या नावाने ही कथा ऐकेल तो कधीही दरिद्री होणार नाही. जिथे माझं पान असेल तिथे राक्षस, रोग आणि दुर्दैव कधीही प्रवेश करणार नाही. त्या क्षणी पृथ्वीवर धनलक्ष्मीचा वर्षाव झाला. देव आणि ऋषी आनंदाने नतमस्तक झाले. विवाहानंतर देवगणांनी एक स्वरात प्रार्थना केली, हे विष्णू, हे तुळशी माता, आपण सृष्टीत पुन्हा मंगल प्रवाह निर्माण केला आहे. आम्हा सर्वांना अखंड सौख्य व समृद्धी द्या.
भगवान विष्णू म्हणाले, जो भक्त कार्तिक शुद्ध एकादशीपासून पुढील पौर्णिमेपर्यंत माझं नामस्मरण करेल, ही कथा रोज ऐकेल, जो तुळशी पूजन करेल आणि ही कथा भक्तिभावाने रोजच्या रोज ऐकत राहील, त्याचं आयुष्य सुखी आणि पवित्र होईल, हे माझे वरदान आहे. त्या क्षणी आकाशातून दिव्यवाणी झाली. ज्यांनी देवउठणी एकादशीची कथा श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकली, त्यांचे पाप, दुःख, दारिद्र्य, शत्रू, रोग सर्व काही नाहीसे होतील. त्यांच्या घरात सदैव श्री लक्ष्मी आणि विष्णूंचा वास कायम राहील. त्यांच्या वंशात कधीही अभाव, दुर्दैव आणि संकट टिकणार नाही. त्या रात्री वैकुंठात दीपोत्सव झाला. पृथ्वीवरील प्रत्येक वृंदावनात फुलांचा वर्षाव झाला. तुळशी वृंदावनाजवळ उभा असलेला प्रत्येक भक्त जो कथा ऐकत होता, त्याच्या हृदयात एक दिव्य शांती निर्माण झाली. जय श्री विष्णू, जणू भगवान विष्णू स्वतः त्याच्या हृदयात प्रकट झाले. अशा या देवउठणी एकादशीच्या पवित्र दिवशी जो भक्त ही कथा श्रद्धेने ऐकतो व इतरांना सांगतो, त्याला भगवान श्री विष्णू आणि तुळशी मातेकडून अखंड आशीर्वाद मिळतो. देवउठणीची कथा कार्तिक मासात किंवा रोजच्या रोज श्रवण केल्याने पाप नाहीसे होतात, दुःख वितळते आणि भक्ताच्या जीवनात सुखशांती व समृद्धीचा अमर प्रवाह वाहू लागतो. भक्तांनो, या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळाली तर श्रद्धा आणि संयमाचा विजय. म्हणजेच भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत असतात, पण भक्त या काळात भक्तीने, संयमाने त्यांची प्रतीक्षा करतात. ही शिकवण सांगते, जीवनात काही गोष्टी उशिरा मिळतात, पण श्रद्धा आणि संयम ठेवला तर नक्की सर्व काही आपण प्राप्त करू शकतो. भक्ती म्हणजे नित्य जागृती. देव उठतात म्हणजेच आपल्या अंतःकरणातली जागृती होते. आपल्या अंतर्मनातील आळस, मोह, लोभ झटकून जागे व्हायचं, हीच खरी देव उठणी. दयेचा आणि दानाचा मार्ग सुखाचा. म्हणजेच देवउठणीच्या दिवशी दान, अन्नदान, तुळशीपूजन, दीपदान हे मोठं पुण्य देतं. ज्याने इतरांना दिलं त्याच्याकडे कधीच अभाव राहत नाही. भगवान विष्णूंनी स्वतः आपल्या भक्तांना सांगितले आहे, हे माझ्या भक्तांनो, जो नित्य सत्य, दया आणि संयम पाळतो, जो सकाळी तुळशीसमोर दीप लावून माझं नामस्मरण करतो, जो एकादशीला उपवास करून दान करतो आणि मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र उच्चारतो, त्याच्यावर मी स्वतः प्रसन्न होतो. भगवान म्हणतात, जो मनात अहंकार, लोभ आणि द्वेष ठेवत नाही, जो गरजूंची मदत करतो, जो अन्नदान, जलदान आणि तुळशीपूजन करतो, त्याच्या घरातून दरिद्रता, रोग, दुःख, शत्रू आणि संकटे आपोआप नाहीशी होतात. आणि श्रीहरींचं वचन असं आहे, जे घर तुळशी आणि दीपाच्या प्रकाशाने उजळलेलं असतं, त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः वास करते. तिथे वर्षभर सुख, समाधान आणि समृद्धी नांदते आणि मी स्वतः त्या भक्ताचं रक्षण करतो. भक्तांनो, ही कथा येथे पूर्ण होते. ही कथा जर भक्तिभावाने ऐकली, शेअर केली आणि कुणालाही सांगितली तर तुळशी माता आणि श्रीहरी विष्णू तुमच्यावर अखंड कृपा करतील. भक्तांनो, तुम्ही ही देवउठणी एकादशीची दिव्य कथा शेवटपर्यंत ऐकली आहे. याचा अर्थ आता तुमच्या सर्व इच्छा भगवान विष्णू पूर्ण करणार आहेत. तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तुमच्या घरात नेहमी आनंद, संपत्ती आणि समाधान नांदेल. लक्षात ठेवा, जो भक्त ही कथा श्रद्धेने इतरांना सांगतो, इतरांना शेअर करतो, रोजच्या रोज ऐकतो, त्यांचं रक्षण श्रीहरी विष्णू स्वतः करतात. मरेपर्यंत परमेश्वर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेतात. मला आशा आहे तुम्हाला आजची कथा नक्कीच आवडली असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा. आणि जर तुमचं हृदय या भक्तिभावाने भरून आलं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपल्या भक्तिमय कुटुंबाचा भाग व्हा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय तुळशी माता. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. राधे राधे.